आहोंनी चालवली नवीन गाडी। हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर या ठिकाणी सर्व मी पूजेचं साहित्य काढून घेतलेलं आहे, कारण भावानी जी नवीन गाडी घेतलेली आहे त्या गाडीची पूजा करण्यासाठी या ठिकाणी मी पूजेची तयारी केली आणि त्यानंतर आम्ही गेलेलो मठावरती। कारण भाऊ कालच आलेला सकाळी, आईने जे काही साहित्य दिलं होतं ते माझ्याकडे दिलं आणि फ्रेश वगैरे होऊन तो जव्हारला गेला, कारण तो पहाटे लवकर निघाला होता, त्याच्यामुळे तो फ्रेश वगैरे झालेला नव्हता। नाश्ता करून तो जव्हारला गेला आणि आज 4 वाजता तो आलेला। तो आजच जाणार आहे रिटर्न, त्याच्यामुळे मग आम्ही डायरेक्ट मठावरती गेलो। घरी पूजा वगैरे करण्याऐवजी म्हटलं चला, तो म्हटला की मला मठावरती जायचंय, तर म्हटलं मग गाडीची पूजा देखील आपण तिथंच करूया। तर सर्व साहित्य आम्ही घेऊन गेलो त्या ठिकाणी आणि आता गाडीची पूजा वगैरे आम्ही करून घेतो आणि त्यानंतर स्वामींच्या मठामध्ये देखील जायचं आहे। मठ पलीकडे झेंडा दिसतोय त्या ठिकाणी आहे, खूप छान असं प्रशस्त वातावरण आहे आणि संपूर्ण म्हणजे बाजूनी पूर्ण झाडी आहे, म्हणजे आंब्याची झाडं आहेत आणि सर्व छान छान झाडं आहेत आणि त्या ठिकाणीच म्हणजे वातावरण इतकं सुंदर होतं, परंतु हवा जास्त होती त्याच्यामुळं आवाज व्यवस्थित येत नव्हता, त्याच्यामुळं मी आता व्हॉइस ओव्हर करत आहे। तर आता या ठिकाणी मी पूजा करून घेतलेली आहे आणि आहो त्याला पंचटोपी देऊन मान देणार आहेत आणि त्याचं अभिनंदन देखील करतील, कारण गाडी 2 तारखेला घेतलेली आहे, बरेच दिवस झालं। आणि त्या मंदिराच्या ज्या मावशी आहेत म्हणजे पुजारी काका जे आहेत त्यांच्या तिथंच एक फॅमिली आहे, म्हणजे मरगळ मावशी म्हणून, तर ती माझ्या आईची मैत्रीण आहे। कारण प्रत्येक वेळेस कधीही आई जर माझ्याकडे आली तर मठावरती जाते आणि त्या मरगळ मावशींना मी व्हिडिओ काढायला सांगितला होता थोड्या वेळापुरता। आणि हा जो डॉगी आहे तो तिथलाच आहे मठावरचा, त्याचं नाव आहे पांडू। तर हा आम्ही गेल्यापासून म्हणजे आमच्या जवळच होता, त्याला म्हणजे त्यालाही गंध लावला आणि पिल्लूला म्हणजे छान वाटत होतं, कारण पिल्लूला खूप जास्त डॉगीज आवडतात आणि तो मस्त म्हणजे आमच्या जवळ येत होता, म्हणजे तो अगदी मठामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी देखील जातो आणि पिल्लूला म्हणजे इतकं छान वाटत होतं की म्हणजे सांगायची सोय नाही। तर या ठिकाणी हे गंध वगैरे बाप्पूला लावत आहेत आणि आता पंचटोपी देणार आहेत। तर या ठिकाणी बाप्पू डॉगीला पेढा चारतोय, परंतु त्याला वाटलं चावल वगैरे म्हणून तो खाली पडला। गंध वगैरे लावलेला डॉगीला आणि पिल्लू मला सांगत होता मम्मी तू डॉगीच्या पाया पडली नाही। तर या ठिकाणी म्हणजे आम्ही सर्वांनी या डॉगीचं दर्शन घेतलं, म्हणजे खंडोबा आला असं म्हणता येईल किंवा स्वामी आले आमच्याजवळ, तर खूप छान वाटत होतं। तर अशा पद्धतीने आजचा म्हणजे अगदी काही म्हणजे तो 7ला तर जाणार होता, त्याच्या अगोदरच आम्ही मठावरती गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं। या ठिकाणी 101 रुपया म्हणजे आम्ही दक्षिणा देखील ठेवलेली आहे। तर अशा पद्धतीने छान अशी गाडीची पूजा केलेली आहे, एकदम म्हणजे देवाच्या दारात आम्ही जाऊन ही सर्व पूजा वगैरे केलेली आहे आणि आता म्हणजे आम्ही अभिनंदन करणार आहोत त्याचं। म्हणजे फोनवरती वगैरे केलेलं, परंतु काल तो घाईत होता आणि हे घरी नसल्यामुळं म्हणजे माझं काही माझ्या लक्षात देखील राहिलं नाही। तर आज तो आला आणि या ठिकाणी छान असा प्रोग्राम झालेला आहे, म्हणजे काही तासच आलेला, म्हणजे अगदी 2 तासामध्ये मस्त व्यवस्थित छान। आणि मी त्याच्यासाठी जेवण वगैरे बनवून ठेवलेलं होतं, तो दुपारी 2 वाजेपर्यंत येतो असं बोलला, परंतु त्याला मग निघायला वगैरे लेट झालं, त्याचे जुने फ्रेंड वगैरे भेटले त्याच्यामुळं थोडंसं लेट झालेलं, परंतु तो आला आणि फ्रेश वगैरे झाला की लगेच आम्ही मठावरती गेलो। कारण त्याला मी कॉल केलेला कुठपर्यंत आला, तो गंगापूर रोडला आलेला, तेव्हा मी फ्रेश वगैरे होऊन पिल्लूचं आवरून आम्ही थांबलेलो। तर या ठिकाणी पिल्लू खूप म्हणजे खुश झालाय, कारण त्याच्यासाठी ते स्वर्गसुख असं म्हणायला हरकत नाही, कारण डॉगी म्हणजे तो म्हणत होता मी मठावरतीच थांबतो डॉगीसाठी असं लहान मुलांचं असतं। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आंब्याला खूप छान असा तौर आलाय, म्हणजे खूप पूर्ण जी झाडं आहेत ना आंब्याची, तुम्ही पाठीमागचं पाहू शकता पूर्ण भरून गेलेत, एकदम फुललेत आणि जास्वंदाच्या झाडांना देखील फुलं खूप छान, इतकं छान वाटत होतं तिथं मठावरती आणि संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळं खूप मस्त वाटत होतं। तर त्या मावशी देखील होत्या आमच्यासोबत, गप्पा मारत होत्या। अशा पद्धतीने हा जो स्वामींचा मठ आहे रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी आहे, म्हणजे पेठच्या साईडला, खूप मस्त असं आणि प्रशस्त वातावरण आहे, एकदम सुंदर। म्हणजे जर आपल्याला कधी बोर वगैरे झालं तर या ठिकाणी जाऊन जर बसलं तर खूप छान अशी मनाला शांती लाभते। आणि समोर देखील खूप छान छान अशी झाडं लावलेली आहेत आणि बाजूने ज्या बिल्डिंग्स दिसत आहेत त्या कंपन्या आहेत।
तर बऱ्याचदा म्हणजे असं आम्ही ठरवून जात नाही, परंतु कधी आमच्याकडं मामी आली तर म्हणजे आम्ही जातो त्या ठिकाणी. आणि इथं गेल्यानंतर म्हणजे मनाला इतकी शांती लागते, इतकं छान वाटतं आणि खूप मस्त असं स्वामींचं हे स्वामींचा मठ आहे. तर पिल्लू बाप्पू आणि हे दर्शन घेत आहेत, मी देखील घेतलं. आणि थोडा वेळ आम्ही खाली बसलो होतो, तर मी म्हणजे शूटिंग काढलेली आहे, कारण तिथं अलाउड नाही, परंतु मी थोडीशी काढून घेतलेली आहे. एक आठवण म्हणून एक क्लिप छोटीशी घेतली. आणि आता आम्ही थोड्याच वेळात घरी निघणार आहोत. तर आता आम्ही गाडीची पूजा केली, छान स्वामींचं दर्शन घेतलंय मठावर आणि आम्ही चाललेलो आहोत घरी, कारण बाप्पू जेवण करून जाणार आहे, तो थांबणार नाही. त्याच्यामुळे आता आम्ही फास्टमध्ये जाणार आहोत. तर आजचा जो व्लॉग आहे तो छोटासा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.